म्हणून जीवन बरबाद झालं. देव कारणीभूत नाही ना, तुमच्या डोक्यातला देव शब्द काढून टाका, प्रारब्ध शब्द काढून टाका. उत्थान करणारा आणि पतन करणारा हा काळ असतो. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रकरण आहे, सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म. खूप सुंदर प्रकरण आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात काळ म्हणजे काय. खूप अभ्यास करणारा साधक आहे, खूप तपश्चर्या करणारा साधक आहे, अचानक फळ मिळत नाही त्याला. माऊली ज्ञानोबांचे दृष्टांत पहा किती सुंदर आहे. माऊली ज्ञानोबांची भाषा, माऊली ज्ञानोबांचं बोलणं अतिशय सुंदर आहे. सुक्षेत्र आणि ओरडे. सुक्षेत्र जमीन चांगली आहे, कसदार शेती, सुपीक शेती आहे, आणि ओरडे पाणी सुद्धा आहे. काही ठिकाणी पाणी असतं पण जमीन चांगली नसते, काही ठिकाणी सुपीक शेती असते, कसदार शेती असते पण पाणी नसतं. माऊली ज्ञानोबांचं दृष्टांत पहा किती सुंदर आहे. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरले गोमते, उत्तम जातीचं बियाणं पेरलं, अलोट फळभार भेटे. खूप चांगलं पीक येणार आहे, खूप चांगलं फळ भेटणार आहे, पण पीक यायला 4 महिने लागणार आहे, याचं नाव काळ आहे. 4 महिने लागतात, याचं नाव काळ आहे. तुमचं कर्तव्य पूर्ण झालं, पुन्हा शब्द आहे का, तुमचं कर्तव्य पूर्ण झालं, बघायला वेळ, पिकायला वेळ लागतो, आणि पिकायला वेळ लागेपर्यंत देठाला टिकलं पाहिजे. शब्दसंसाधन वडिलांजवळ, गुरुजवळ टिकलं पाहिजे. कोणतंही फळ असेल, पाडाला येईपर्यंत ते टिकलं पाहिजे. पाडाच्या अगोदर जर पडलं ना, एक तर ते कच्चं असतं, नाहीतर सडतं. असे काही ज्ञानी लोक अकाली पडले, तप केले समाजामध्ये.